नमस्कार. आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत एका ग्लोबल व्यक्तिमत्वाला. ग्लोबल व्यक्तिमत्व ज्याची मुळं मराठमोळ्या मातीमध्ये रुजलेली आहेत. होय, आपण भेटणार आहोत ख्यातनाम लेखिका आणि सतत चर्चेत असणाऱ्या शोभा डे यांना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी तुम्हाला जेव्हापासून फॉलो करतो साधारणतः 25 वर्षांपासून, तेव्हापासून मी शोभा डे म्हणजे पेज 3 पार्टीमध्ये चमकणाऱ्या शोभाताई, शोभा डे म्हणजे वेगवेगळ्या इंग्लिश कादंबऱ्यांमधून भेटणाऱ्या शोभा डे, वेगवेगळ्या इंग्लिश वर्तमानपत्रांच्या स्तंभलिखाणातून भेटणाऱ्या शोभा डे आणि सतत वादाच्या वावटळीत अडकलेल्या किंवा त्या वावटळ पार करून पुढे आलेल्या शोभा डे अशा दिसत असतात. तर हे जे तुमचं सगळं संपूर्ण रसायन आहे, हे रसायन कसं घडलं? कसं घडलं फारच मोठा प्रश्न आहे. पण ते पेज 3चं ऑब्सेशन मला कळतच नाही. पेज 3 म्हणजे काय? म्हणजे पीपल से की क्रिटिक्स म्हणतात पेज 3 व्यक्ती, त्याचा अर्थ काय? म्हणजे पेज 3 वर कोण नसतं? सचिन तेंडुलकर नसतात, आशाताई नसतात, रतन टाटा नसतात, कोण नाहीये, आपले पॉलिटिशियन्स नसतात. पण ते क्वचित असतात. पण शोभा डे प्रत्येक पार्टीमध्ये नाही. आय टेल यू, करेक्शन मी करते काय की जर का मी वर्षातून 3 पार्टीज मध्ये जर का मी गेली, ती सुद्धा हल्लीच्या दिवसात मी तेही नाही करत, जर का कुठेतरी फोटो निघाला तर ते पेज 3, मला वाटतं पेज 3चे जे डेफिनेशन आहे ते वी शुड रिअली डू अवे विथ दॅट. पेज, नथिंग रॉंग विथ पेज 3. मी पेज 3 वर असते, मी एडिट पेजवर पण असते, फ्रंट पेजेसवर पण असते, आणि जेव्हा मी लहान होते तेव्हा स्पोर्ट्स पेजेसवर तर नेहमीच असायची. तर ते जे आहे ते मला पेज 3 म्हणजे काय इतकं काय महत्त्वपूर्वक वाटत नाही की देयर समथिंग ग्रेट अबाउट बिंग ऑन पेज 3. You should be on some page. That is important. What you say is more important. बरोबर आहे. तुम्ही प्रत्येक पानावर असावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तुम्हाला कायम मानाचं पान मिळत राहावं. पण मला एक गोष्ट तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर वाटते की तुमच्या लहानपणापासूनचा जो प्रवास आहे, म्हणजे तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं, तुमचा पेंटिंगचा छंद तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने जपलेला होता, गाण्याची तुम्हाला रुची आहे, आणि हे सगळं करत असताना तुमच्या बाबांची इच्छा होती की तुम्ही कलेक्टर व्हावं, जिल्हाधिकारी व्हावं, आणि तुम्ही संपादक कशा काय झाला? तुम्हाला असं वाटत नाही की कलेक्टर होऊन, बिकॉज आय डिडंट बिकम अ कलेक्टर, की आय हॅव स्पेअर्ड सम डिस्ट्रिक्ट, नाहीतर मी कसली कलेक्टर होणार होती. कारण सगळ्यांमध्ये जे एबिलिटी असली पाहिजे. जर का आपल्या आई वडिलांनी ती लवकरच ओळखली, देन अँड दे एनकरेज दॅट, कुठल्याही आपल्या मुलांमध्ये जे त्यांचे जे व्हॉट एव्हर देअर पॅशन इज, देन इट्स बेटर. ती माझ्या वडिलांचं एम्बिशन होतं, कारण त्यांना नेहमी वाटायचं, कारण ते स्वतः ब्युरोक्रॅट होते, मिनिस्ट्री ऑफ लॉमध्ये होते, ॲडिशनल सेक्रेटरी, की एक तरी त्यांचे वन ऑफ देअर चिल्ड्रन की IAS मध्ये जावं. दॅट वॉज अ बिग एम्बिशन. एक इंजिनियर भाऊ होता, एक डॉक्टर बहीण होती, दुसरी MA LLB होती, आणि सर्वात धाकटी काहीच करायला म्हणजे अकॅडमिक्समध्ये इंटरेस्ट नव्हता, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. पण इट्स नॉट दॅट माझ्यामध्ये एबिलिटी नव्हती. त्यांना कॉन्फिडन्स होता की इफ आय हॅड अपियर्ड फॉर द एक्झाम, काहीतरी मी करून त्यांना दाखवलं असं, पण ते एम्बिशन माझं नव्हतं. तर जरा सुरुवातीपासून शब्दांकडेच कल होता का? पहिल्यापासून. आता माझ्या ज्या जुन्या डायऱ्या मला जेव्हा दिसतात, मी जेव्हा वाचते, जेव्हा मी 12 वर्षाची होती, 14 वर्षाची होती, तेव्हाही जेव्हा मी ते डायरी एंट्रीज वाचते, असं वाटतं की तेव्हा पण मी कॉलम्सच लिहित होते. अरे वा. सो इट वॉज ऑलवेज देअर. आता जेव्हा तुम्ही कॉलम मधून आम्हाला भेटता, तुमचं दैनिकामधले जे स्तंभ असतात, अगदी खलीज टाइम्स पासून तर आता मुंबई मिरर पर्यंत, तुम्ही या प्रत्येक स्तंभामध्ये, तुमच्या कॉलममध्ये स्वतःचं वेगळेपण जपलेलं आहे. आणि विशेषतः तुम्ही जेव्हा संपादक झालात त्या काळामध्ये दैनिकाच्या महिला संपादक होत नसत, तुम्हाला मॅगझिनमध्येच स्वतःला बांधून ठेवायला लागलं. मला तर नेहमी वाटतं की शोभा डे जर एखाद्या इंग्लिश दैनिकाच्या संपादक जर झाल्या असत्या तर हंगामा झाला.
मी तुम्हाला काहीतरी सांगू का सिक्रेट. सांगा. मला जे ऑफर मिळाली होती न्यूजपेपर एडिटरशिपची, हा. ती एका मराठी पेपरची होती. अरे वा. कोणत्या पेपर? म्हणजे नाही ते मी सांगणार. सांगणार ओके, नाही. सिक्रेट आहे. पण इंग्लिश पेपरची नव्हती. इट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी पॉवरफुल आयडिया. कारण तेव्हा त्या मॅनेजमेंटला वाटलं की मराठी न्यूजपेपर्स जरा स्टॅटिक झाले होते, त्याच्यात काय दम नव्हता, अँड टू कम्पीट इन अ व्हेरी कॉम्पिटिटिव्ह मार्केट दे नीडेड सम डॅशिंग वायब्रंट एडिटर. वेल, अँड इट वॉज अ ह्यूज चॅलेंज. पण तेव्हा मला वाटलं की आय डोंट वॉन्ट टू डू समथिंग विच आय एम नॉट कॉम्पिटंट टू डू. आणि त्या भाषामध्ये इट वुड हॅव बीन फॉर मी व्हेरी डिफिकल्ट. सो आय हॅड टू डिक्लाइन, बट आयडिया वॉज व्हेरी गुड. इट वॉज अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह विजनरीज आयडिया. आता तुम्ही मागे वळून जेव्हा बघता, आता जर अशी एखादी ऑफर आली तर स्वीकाराल का? वाय नॉट? कारण लाईफमध्ये चॅलेंज घेतलेच पाहिजे. यु नो, सो इट वुड बी समथिंग फॅन्टॅस्टिक. अँड इट वुड ऑल्सो बी अन ऑपॉर्च्युनिटी की माझी जी लोकं आहेत, माझी माणसं आहेत, माझं जे कल्चर आहे, व्हॉट माय अपब्रिंगिंग इज, त्यांच्यापर्यंत मला जायला जर का मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, टुडे इज द राईट टाइम. दॅट टाइम वॉज नॉट द राईट टाइम. आता तुम्ही सातत्याने बोलतात आणि तुम्ही व्यक्त करतात, मी मराठी मुलगी आहे. तुम्ही सातत्याने म्हणजे 13-14 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लिहिलं होतं की हा हो मी घाटी आहे, काय तुम्ही म्हणता बोला, आणि त्यावर राजकीय गदारोळ झाला होता. आता सुद्धा तुम्ही जेव्हा मराठी सिनेमा संदर्भात तुम्ही बोललात, आपण त्या विषयावर बोलणार नाही आहोत, आता तो सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत विषय गेलेला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तुम्हाला सातत्याने आपलं मराठी पण सिद्ध करावं लागतं. तेच मला जरा ते आय फाइंड इट डिमिनिंग फ्रँकली. कारण इट्स अ काइंड ऑफ प्रेशर. मी जेव्हा म्हणते की 100% DNA मध्ये मी महाराष्ट्रीयन आहे, बॉर्न टू महाराष्ट्रीयन पेरेंट्स, बॉर्न इन महाराष्ट्र इन सातारा, लिव्ह मोस्ट ऑफ माय लाईफ इन महाराष्ट्र, आणि त्याच्या पुढे आणि मला प्रूफ द्यायचं की मी महाराष्ट्र आहे, मी महाराष्ट्र आहे, मी महाराष्ट्र आहे, इट्स नॉट नेसेसरी. आणि मी ते करणारही नाही. मला माहिती आहे मी कोण आहे, अँड दॅट शुड बी इनफ. तुमच्या अंतरामध्ये जी मराठी जाणीव आहे ती सातत्याने येत असते बाहेर. मी तुमचे काही फोटोग्राफ्स बघितलेले आहेत, कोल्हापुरी ठुशी आणि वज्रटीक वगैरे घातलेले. मराठी आभूषणांची ही जी आवड आहे ही आईकडून आली का तुमच्यामध्ये? आईकडून आली जरूर, बिकॉज माय अपब्रिंगिंग वॉज सच. पण नऊवारी जे पैठणी मी माझ्या मुलीच्या लग्नात जी मी नेसली होती, बरोबर, तो तुमचा फोटो तर खूपच गाजला होता. मला अजूनही आता जेव्हा आणि पण जी लग्न होतील, आय होप सून, माझ्या फॅमिलीमध्ये, तेव्हा मी परत नऊवारी नेसणार. आणि आय होप माझ्या मुलींना पण ती आवड राहील. किंवा ठुशी किंवा कोल्हापुरी साज किंवा जे आपले जे आहेत किंवा आपले पदार्थ जे आहेत, त्याच्यामध्ये जे आपल्याला जे अभिमान वाटला पाहिजे, मला जरूर वाटतो. आणि मी काय काय शिकत राहते की प्रफुल्ला ताई ज्या होत्या डहाणूकर, त्या नेहमी मला पुरणपोळी पाठवायच्या. पण त्यांनी मला शिकवलं की पुरणपोळी आणि घरात बनवलेलं लोणचं, तिखट लोणचं, मिरचीचं लोणचं, ते जे कॉम्बिनेशन आहे विच इज युनिक. And there are so many such things जे आपल्या पदार्थाबद्दल people don't know, आपल्या क्विझिन बद्दल people don't know. कारण आपल्यामध्ये जे गर्व असला पाहिजे की आपल्या क्विझिन मध्ये किंवा आपल्या टुरिस्ट अट्रॅक्शन मध्ये, आपल्या कल्चरमध्ये, आपल्या सिनेमामध्ये आपल्याला म्हणजे जसे इतर स्टेट्स स्वतःला प्रोजेक्ट करतात, आपण का करू शकलो नाही, कारण आपण पाठी का राहिलो. ते प्रश्न जे आहेत ते सोपे प्रश्न नाही आहेत, पण विचारण्याजोगे प्रश्न आहेत. आपण का विचारत नाही स्वतःला किंवा आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनला की आपण का पाठी राहिलोय, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर का नाही आहे जसं असलं पाहिजे. वन्स अपॉन अ टाइम महाराष्ट्र वॉज द नंबर 1 स्टेट, आता वी आर नियर बँकरप्ट स्टेट. असं का झालं? वाय हॅव वी अलाउड दॅट टू हॅपन? हे जे प्रश्न आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग की आपले जे युवक आहेत त्यांना जॉब मिळाले पाहिजेत, त्यांना आपण तसे एन्व्हायरमेंट क्रिएट केलं पाहिजे. किंवा आपले जे फार्मर्स आहेत, सुसाइड इथे का होत आहेत, इतर स्टेट्समध्ये का नाही होत, द स्टॅटिस्टिक्स बिंग व्हॉट दे आर, वी शुड हेल्प देम विथ टेक्नॉलॉजी.
यू कांट जस्ट से लाईक सम पर्सन डिड की आपल्या डॅम्स मध्ये जाऊन आपण युरिनेट केलं पाहिजे. टू इट्स अ व्हेरी क्रुअल थिंग टू से. इट्स एन इन्सल्ट टू आवर फार्मर्स. बरोबर. एकूणच म्हणजे तुम्ही पत्रकार असल्यामुळे, संपादक असल्यामुळे तुम्ही खूप थेट व्यक्त होता. म्हणजे अगदी मी तुमचं कालचं ट्विट जेव्हा मी बघितलं सलमान खान बद्दलचं, तर तिथे शोभाडे आम्हाला दिसतात की ज्या म्हणजे आपले मराठीत म्हणाय ना की टाकायला जायचं तर भांडं का लपवायचं, तर त्या थेट बोलतात. त्यांना जे म्हणजे तुमच्या जे पोटात आहे ते ओठात दिसतं, त्याच्यामध्ये लपवत नाही तुम्ही का. तर आता तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीबद्दलचं, महाराष्ट्र जो आतापर्यंत प्रगतीपथावर होता, आपल्याला दिसत होतं की देशात सगळ्यामध्ये महाराष्ट्र पुढे असलेला आपल्याला दिसायचा आणि आता मागे जाताना दिसतोय. तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय इथे बोललेला आहात, तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे सध्या. तुम्ही कधी गेलात का तिकडे यवतमाळ? पुष्कळ पुष्कळ. आम्ही जेव्हा अलिबागला जेव्हा माझ्या यजमानाने सुरू केलं होतं फ्लॉरिकल्चर, तेव्हा फ्लॉरिकल्चर काय आहे, महाराष्ट्रात काय होतं, आणि वी डिड इट विदाउट एनी सबसिडी. आम्ही कुठल्या गव्हर्नमेंट एजन्सीकडे गेलो नाही किंवा कोणाकडे गेलो नाही. इट वॉज समथिंग माय हजबंड डिड बिकॉज ही बिलीव्ड इन इट. लोकल एम्प्लॉयमेंट केली, तिकडे जे स्कूल्स एस्टॅब्लिश केले, त्यांना जी मदत दिली आम्ही, आणि कितीतरी एम्प्लॉयमेंट म्हणजे बायकांना शिकवलं की हे एक्झॉटिक फुलं कशी करायची, कशी ग्रो करायची. कारण आम्ही जेव्हा प्रवास करायचो आम्हाला नेहमी वाटायचं की वेदर इट्स इन इस्रायल, जिथे आपले चीफ मिनिस्टर जाऊन आले आहेत, बघून आले आहेत स्वतः, किंवा हॉलंडमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो, की त्यांचं प्रोडक्शन इतकं वर का असतं, बिकॉज देअर टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेतकऱ्यांना नुसतं सबसिडी जाऊन इट्स नॉट देऊन इट्स नॉट इनफ. वी हॅव टू टीच देम डिफरंट मेथड्स. की हॉलंडमध्ये एका स्क्वेअर मीटरमध्ये टोमॅटोचं आउटपुट जर का 80 किलोज असतं आणि इकडे 4 किलो का आहे, इथेच आपण पाठी पडतोय, अगदी मागे पडतोय. आपले रस्ते, आपण अलिबागला जाताना आम्हाला 4 तास का लागतात, कारण रस्ते इतके वाईट आहेत. तर हे जे आहे महाराष्ट्रात विच इज कीपिंग अस डाऊन, आपण त्याच्यावर फोकस करू की कोण आउटसाइडर्स आहेत, कोण इनसाइडर्स आहेत, कोण महाराष्ट्रन आहेत, कोण नॉन महाराष्ट्रन आहेत. whoever lives in Maharashtra is a Maharashtrian. Who believes in Maharashtra, who contributes to Maharashtra is a Maharashtrian. अगर if that is our attitude, we will progress much विनोबा भावेंनी अशाच पद्धतीची व्याख्या केली होती की महाराष्ट्र म्हणजे या प्रदेशात राहणाऱ्या महान लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, आणि जे पूर्ण भारतासाठी जे कॉन्ट्रीब्यूट करणारा, म्हणजे इवन यांची खूप छान कविता होती महाराष्ट्र दिनानिमित्त आपण बोललीच पाहिजे ती, सेनापती बापडांची, की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तर हे ज्या पद्धतीने महाराष्ट्राने आतापर्यंत आपलं मोठेपण जपलेलं होतं, ते मोठेपण कुठेतरी मागे गेल्याचं सारखं वाटतं, मागे पडल्यासारखं वाटतो आपण. तर तुम्ही जेव्हा या सगळ्याकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशातील लोकांशी महाराष्ट्राबद्दल बोलता? जेव्हा मी बाहेरच्या देशाशी बोलते तेव्हा मी महाराष्ट्राचा झेंडा, इट हॅज टू रिमेन ऑन टॉप, ऊंचा रहे. You should never let your state down, you should never let your country down in the presence of outsiders. It is for us. आपण आपल्या घरातली गोष्ट घरामध्ये करावी, and how we can improve and how we can add glory to our state. That should be our objective. So when I talk about Maharashtra or India outside, then I always talk about our assets. आपल्यामध्ये जे आहे, आपल्यामध्ये आपली हिस्ट्री होती, जे चांगल्या गोष्टी आहे, आपले इतिहास जे आहे, विच इज अ ग्रेट हिस्ट्री दॅट वी हॅव. वी शुड बी प्राऊड ऑफ दॅट अँड बिल्ड ऑन. आपण आपल्या इतिहासाकडे पुन्हा एकदा येऊया. शोभाताईंबरोबर ज्या आपल्या गप्पा सुरू आहेत महाराष्ट्राच्या संदर्भाच्या, एकूण मराठी संस्कृती संदर्भाच्या, या अशा सुरू राहतील. आपण पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. दिलखुलास शोभाडेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलत होतो महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात. अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा असल्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपण बोललंच पाहिजे. तुम्हाला म्हणजे तुम्ही दोन्ही इंग्लिश आणि मराठी अशा माध्यमातून शिकत राहिलात.
घरचं वातावरण, संस्कार मराठी, माध्यम शिकण्याचं इंग्रजी, तर त्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्र तुम्हाला कसा भेटत गेला, महाराष्ट्राचा इतिहास कसा भेटत गेला? इतिहास भेटत गेला एक तर शाळेत जे शिकवतात ते, बरोबर. पण माझी जी शाळा होती ते स्कॉटिश मिशनरी स्कूल, बरोबर. त्याच्यात मराठी आम्हाला शिकवायचे फ्रॉम क्लास 5 टू आय थिंक क्लास 9 ॲज अ 4th लँग्वेज. हो. तर माझं जे मराठी कल्चर, महाराष्ट्रपणा हा हा, ते घरात बरोबर. आणि माझ्या वडिलांकडून, मराठी माझ्या बाणा आईकडून. तुमचा घरातूनच आलेला आहे. हो, अगदी आईकडून. हम्म. आणि जर का मी हसून असं सांगितलं की मला आईची आमटी, हा टू मी द एसेन्स ऑफ माय महाराष्ट्रीयन सेल्फ हा हा, इज दॅट आईची आमटी. वा आईची वा. आमटी. म्हणजे तुमचं मराठी पण म्हणजे काय तर आईची आईची आमटी. वा. आणि आमटीचे कितीतरी पद्धती असतात, किती किती प्रकार प्रकार आहेत, असतात. किती प्रकाराने म्हणजे ते बनवतात. मला असं वाटतं की प्रत्येक आई वेगळी आमटी बनवत असेल. आणि ती जी आठवण आहे, इट्स माय मोस्ट पॉवरफुल, द स्ट्रॉंगेस्ट कनेक्शन. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आम्ही सगळे जे नो आय हॅव टू टेल यू की जे माझे आई वडील करायचे, जे मी आता करते माझ्या स्वतःच्या घरात, की सकाळी आंघोळ केल्यानंतर जी गणपतीची पूजा करायची आणि ती जी लहानची घंटेची किणकिण, तो आवाज जो आहे, आता मी तो किती रिक्रिएट करायला करते, माझे प्रयत्न करते माझ्या स्वतःच्या घरात, पण ती घंटी त्यांची घंटी होती, माझी जी आहे त्याचा आवाज वेगळा आहे. पण मला जो ऐकू येतो तर माझ्या वडिलांच्या घंटीचा आवाज, किंवा ते तुकारामाचे अभंग म्हणा, किंवा संस्कृतचे श्लोक जे होते ते म्हणायचे, ही यूज्ड टू से हिज प्रेयर्स आफ्टर हिज बाथ. किंवा जेव्हा संध्याकाळ झाली की आई ती संध्याकाळची शुभं करोती कल्याणम आणि ती दिवा लावायची. तो मी अजूनही करते माझ्या स्वतःच्या घरात, माझ्या गणपतीला माझ्या करते आणि माझी मुलंही ते बघतात. आता हे जे लहान लहान गोष्टी आहेत, आपण जेव्हा संस्कार म्हणतो ते खूप मोठा शब्द, खूप मोठा आहे, बरोबर. बट इट्स द लिटल थिंग्स दॅट मॅटर विच मेक यू हू यू आर. म्हणजे छोट्या छोट्या याच्यातून गोष्टीतून तुमचा संस्कार प्रतिबिंबित होतो आणि ते कधी जाणार नाही. केव्हा दिवाळीच्या दिवशी त्या ज्या आंघोळी असतात, किंवा उठणं, किंवा जेव्हा पाडव्याच्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला आरती दाखवते, त्यांच्या पाया पडते, माझी मुलं ते बघतात, त्यांना इतरांना वाटेल की अरे शोभा डे आपल्या नवऱ्याचे पाया पाडते, पण त्याच्यात काय कमीपणा नाहीये. इट्स अ वे ऑफ ऑनरिंग द हेड ऑफ द फॅमिली. यू मस्ट डू इट. दॅट्स हाऊ यू जनरेट दॅट रिस्पेक्ट. तर हे सगळं जे आहे ते माझ्या आई वडिलांनीच शिकवलं. इट्स यू डोंट हॅव टू गो टू अ स्कूल ऑर डू युअर मास्टर्स इन मराठी टू लर्न दॅट और टू फील महाराष्ट्रीयन. तेच मला सगळ्यांना सांगायचंय की भाषा इज समथिंग एल्स. इट्स माय मिसफॉर्च्यून की मला ते मराठीत मला कधी ते हे मिळालेच नाही, जे म्हणजे जे प्राथमिक शिक्षणापासून ज्या गोष्टी मिळाल्या नाही. त्याच्यानंतर मी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये गेली. इट्स अगेन अ स्पॅनिश जेझुइट कॉलेज. तर मराठी जे लिटरेचर जे आहे त्याचं कनेक्शन मला इतकं राहिलं नाही, जे माझे वडील कधी कधी वाचून दाखवायची, आम्हाला ऐकवायची. काय काय वाचून दाखवायचे ते कधी त्यांनी लेख, जर का मराठी पेपर घरी यायचे, तर ज्यांना जर का त्यांना काय आवडलं त्याच्यातून चांगला कुठला लेख असेल तर ते वाचून आम्हाला ऐकवायचे. पण अदर दॅन दॅट इट्स माय बॅड लक दॅट आय डोंट हॅव ऍक्सेस. बरोबर. मग तुम्ही मराठी वाङ्मय जे वाचलं ते इंग्लिशमध्ये भाषांतरित झाल्यानंतर वाचलं? तेंडुलकर, इरावती कर्वे, युगांत त्यांचं, तर ते पॉवरफुल इन्फ्लुएन्सेस व्हेन यू आर ग्रोइंग अप. टू अगेन रिबेलियस आयकॉनिक रायटर्स. तर इट वुड हॅव बीन, म्हणजे मला फार वाईट वाटलं असतं की त्यांचे जे विचार आहेत ते मला जर का आय हॅड नो ऍक्सेस टू दॅट, पण मला इंग्लिशमध्ये ते मिळाले. तेंडुलकरांची ऑफकोर्स आय सॉ द प्लेज इन मराठी. आय यूज टू सी अ लॉट ऑफ थिएटर इन मराठी. गिरगावात माझ्या आई वडिलांबरोबर पण मी जायची. तर ते जे एक्सपोजर मला मिळालं तेव्हा, विच इज अ ग्रेट रिचनेस इन माय लाईफ. तुम्ही मराठी नाटकांना जायचा, गिरगाव साहित्य संघमधलं जे वातावरण सगळं होतं ते पूर्ण वेगळ्या पद्धतीने भारलेलं वातावरण होतं. आणि तुम्ही आई वडिलांच्या, तर तेव्हाची एखादी आठवण सांगाल का? काय तुमच्या एखादं नाटक लक्षात राहिलेलं? पु ल देशपांडेंची नाटकं, ते माझ्या आईला फार आवडायची. आणि कधी कधी तेव्हा आशाताई यायच्या, आशा भोसले, तेव्हा सगळ्यांना फारच, म्हणजे त्या थिएटरमध्ये आहेत, फ्रंट रो मध्ये आहेत,
इट वॉज अ वंडरफुल थिंग. आणि आशाताईची आणि आमची जी फ्रेंडशिप, आमच्या फॅमिली बरोबर फ्रेंडशिप जी राहिली आहे थ्रू गौतम राजाध्यक्ष, हु इज नो मोर ऑफकोर्स. तर एकदा त्या आमच्या घरी आल्या होत्या. आशाताई अगदी उत्तम उत्तम कुकिंग, स्वयंपाक खूपच म्हणजे छान स्वयंपाक उत्तम. म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंटची तर पूर्ण ते तर आहेच, जगभरामध्ये पण चेन त्यांच्या आहे. ज्या सिक्रेट रेसिपीज ज्या आहेत, हा हा त्यांचे जे कबाब्स आहेत, शी केम होम वन डे, त्यांचा वाढदिवस होता. हा. आणि त्याने आम्हाला असं म्हटलं, ते म्हणाली मला की त्या म्हणाल्या की तुमचा बंगाली बाबू, हा. मला माहिती आहे त्यांना पण मच्छी फार आवडत असेल, हा, हा. त्यांना माछेर झोल. माछेर झोल आवडत असेल, ते काय मी बनवणार नाही, हा. पण जी माझी स्पेशालिटी आहे ती मी तुमच्या घरी येऊन तुमच्या स्वयंपाकघरात बनवून अरे वा. त्यांना खायला देईन. वा वा. आणि त्यांनी केलं तसं. आणि इट वॉज अ मेमोरेबल मील. आणि फारच म्हणजे त्या चांगल्या मूडमध्ये होत्या. त्यांचे किती किती कसल्या कसल्या आठवणी होत्या. शी इज अ व्हेरी गुड मिमिक. त्या नेहमी हो, लता, त्या तर म्हणजे वर्ल्ड फेमस, लता दीदींची लता नक्कल त्या दीदींची किती नक्कल छान जशा करतात. हम्म. तर इट वॉज अ वंडरफुल मेमोरेबल इव्हनिंग. तसे पुष्कळ असे ओकेजन आलेले आहेत. किंवा मोहन अगाशे, जे आमचे किती वर्षाचे जुने फ्रेंड आहेत आमच्या फॅमिलीचे. आणि ऑफकोर्स किरण नगरकर, हू आय डोंट मीट दॅट ऑफन, बट इज अ ग्रेट रायटर अँड आय रिस्पेक्ट हिम अ लॉट. आता आपल्या बोलण्याच्या ओघात गौतम राजाध्यक्षांबद्दल तुम्ही म्हणालात, तर गौतम राजाध्यक्ष हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारची प्रतिभा असलेले होते, एकदम वेगळ्या प्रकारची. म्हणजे त्यांच्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर एक कधी ऑपेरा लागलेला असायचा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे युरोपियन गायकांचे सुरावट त्यातून ऐकायला भावगीत, आणि मराठी भावगीत लता दीदी, आशाताई यांची भावगीत ऐकायला मिळाली. तर हे जे म्हणजे पाश्चात्य आणि मराठी पण तुमच्या कुटुंबाने जपलं कसं? त्याच्याबद्दल आम्ही कधी विचार केला नाही. असं की नाही की आम्ही आपल्याला असं करायचं, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे किंवा असं नाही. आमच्या ज्या कुटुंबात व्हेरी प्रोग्रेसिव्ह लिबरल जे ॲटिट्यूड होतं, की असं नाही की हे म्हणजे ह्याच्यावर फोकस केलं पाहिजे आणि त्याच्यावर नाही. जी आपली आवड होती ते नेहमी आम्हाला फार एनकरेज केली होती. इट कुड बी रशियन रायटर्स, इट कुड बी स्पॅनिश फूड किंवा इटालियन ऑपेरा. एव्हरीथिंग वॉज गिव्हन रिस्पेक्ट. तर आपण जेव्हा गौतमच्या घरी खास करून जेव्हा आपण जायचो, यू बीन देअर ऑफकोर्स, डॉक्टर जोगळेकरांच्या तेव्हापासून तर ऑपेरा हा, तर तेव्हापासून जे एक्सपोजर मलाही स्वतः मिळालं त्यांच्याकडून, किती मला आय लर्न सो मच. गायच्या ना तुमच्या गायच्या, पण ते गाण्याचे जे गौतम, पीपल डिडंट नो ही वॉज रेडी टू रेकॉर्ड बिफोर ही पास्ड अवे. ते रियाज करायचे, ते शिकायचे. फारच सुंदर आवाज होता त्यांनी. किराणा घराण्याचे जे होते त्यांच्याकडून ते शिकत होते. पण ते त्यांचं जे स्वप्न होतं, इट रिमेन्ड अनफॉर्च्युनेटली इनकम्प्लीट. पण त्यांना अल्बम आणायचा होता का बाहेर? आणायचा होता. आशाताई त्यांना खूप गाईड करायचे आणि त्यांना कॉन्फिडन्स देत होते की इतकं सुंदर, यू सिंग सो ब्युटिफुली, यू मस्ट रेकॉर्ड. ते जमलं नाही. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाकडे जेव्हा आम्ही बघतो किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघतो, तर तुम्हा दोन प्रतिभावंत एका घरामध्ये जन्माला आलेली आहेत. आणि त्यामुळे मग तुमच्या वडिलांबद्दल जास्त क्युरिओसिटी वाटते, आईबद्दल क्युरिओसिटी वाटते की त्यांनी कशा पद्धतीचे संस्कार केले म्हणून तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने झाला. तुम्ही म्हणालात की कुठलीच बंधनं नव्हती, पण ते कन्झर्वेटिव्ह, मिडल क्लास कन्झर्वेटिव्ह महाराष्ट्रीयन फॅमिली. देयर इज नो गेटिंग अवे फ्रॉम दॅट. आणि माझे म्हणजे आई गिरगावातली पंडित फॅमिलीमध्ये, आणि वडील पण, आम्ही पुष्कळ वर्ष तिकडे गिरगावात. तर ते जे वातावरण तिकडचं होतं, मेनली फेस्टिवल्स, जे आता मी कफ परेडमध्ये राहून मला त्याचं एक्सपोजर म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल. कुठलं एक्सपोजर आहे? होळीच्या दिवशी आमच्या बिल्डिंगचे लोक खाली भांग पिऊन नाचतात, दॅट्स अबाउट ऑल. आणि रंग बरसेल ऐकतात आणि एकमेकावर कलर फेकतात. पण गिरगावात जे होते माझ्या बाजूला, म्हणजे काकांच्या घराच्या बाजूला जे जुनं गणपतीचं लहानसं टेम्पल, व्हेरी लहान मंदिर, ब्युटिफुल मंदिर. एव्हरी सिंगल फेस्टिवल संकष्टी केव्हा आपल्याला कळायची, आता कुठे कळते? आता यू टू कीप अ कॅलेंडर इन द हाऊस, समवन विल हॅव टू रिमाइंड यू की आज हा दिवस आहे, तो दिवस आहे. आपल्या कॅलेंडर प्रमाणे आज असं आहे, आज तसं आहे, आज अमावास आहे. दॅट आय मिस अ लॉट.
गिरगावातले जे दे इवन सिम्पल थिंग्स जेव्हा त्या गणपती जे लालबागचा गणपती गिरगाव जायचा आपण 3 वाजता 4 वाजता रात्री when I was a very young girl we would wait all night की लालबागचा गणपती केव्हा निघणार. आता नाव ती जी मजा होती तो सगळा मराठमोळा सोहळा होता तो दिवसेंदिवस बदलत चाललाय असं वाटतं तुम्हाला? पुष्कळच. किंवा समोर प्रकाश दुग्ध मंदिर मधले साबुदाण्याची अरे वा आणि किंवा पियुष हे जे टेस्ट होत्या किंवा विशेषतः उन्हाळ्यामध्ये आता ते पन आणि ते म्हणायचं आणि सगळं. किंवा वामनहरी पेठ्यांच्याकडे ती बाई अजूनही आहे ती शकूताई जी त्या वेण्या बनवायची त्या आता कुठे मिळतात? कुठल्या वेण्या म्हणाल तुम्ही? त्या सुंदर शेवंतीच्या फुलाच्या वेण्या. नॉट जस्ट मोगराच्या वेण्या कुठेही मिळतात. ते गजरे म्हणतात आपण पण वेण्या ते जे स्किल ते आर्ट आहे ते आता कुठे दिसतं? कोण वेण्याच घालण्याचं म्हणजे आता केसांचीच म्हणजे स्टाईल बदलत चाललेली आहे आणि सगळंच बदलत चाललेलं आहे. शुभताई आता तुम्ही मराठी संस्कृती जी गिरगावातली होती ती मिस करताना दिसता मला म्हणजे तुमच्या प्रत्येक वाक्यातून. म्हणजे कप परेडवरच्या मधल्या तुमच्या घरामध्ये तुम्ही हॉलमध्येच एक मराठी वारकरी आहे त्याचं चित्र लावलेलं आहे आणि सुभाष अवचटांनी जे अप्रतिम चित्र स्टेशनवरचं हमालाचं लावलेलं आहे ते सुद्धा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही मराठमोळं पण जपण्याचा प्रयत्न करता. ते मला काय आर्टिफिशियल वाटत नाही. इट्स नॉट की मला ते जपायचं आहे म्हणून. मला त्याच्यात फार हाऊ डू से दिलचस्पी आतून येतो मनातून जे आहे. आणि पण महाराष्ट्रीयन आर्टिस्ट आहे ज्या माझ्या यजमानाने पुष्कळ एनकरेज केले आहेत. शिंदे आहेत किंवा नितीन आहेत ज्यांनी ते ब्लू ब्राह्मण सिरीज केले होते फारच सुंदर. आणि इवन यंग आर्टिस्ट आणि जुने जे आर्टिस्ट आहेत हळदणकर आहेत किंवा ते त्यांचे जे कलेक्शन आहे माझ्या यजमानांकडे विथ अ लॉट ऑफ प्राईड. नंतर चित्रकथी जे पुष्कळ जुन्यातल्या काळातले आहेत विच वी हॅव टेकन द ट्रबल टू लोकेट प्रिझर्व विथ आणि जितका इतिहास महाराष्ट्राचा इतिहास माय हजबंड हॅज रिसर्च आय हॅव नॉट रिसर्च विथ सो मच कमिटमेंट अँड आपण पुन्हा म्हणजे चित्रकलेच्या त्या प्रांगणात आपण पुन्हा जाऊया. शोभाडे यांच्या बरोबर सुरू असलेली ही दिलखुलास चर्चा अशीच चालू राहील. आपण पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. दिलखुलास शोभाडे मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करत होतो महाराष्ट्रातील चित्रकारांबद्दलचं. मला आठवतं मी एका मुलाखतीत वाचलं होतं की तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदाच लक्ष वेधून घेतो तो माळकरी एक माणूस आहे आणि त्याचं जे स्केच आहे ते आपलं लक्ष वेधून घेतो. आणि त्यानंतर सुभाष अवचटांचं रेल्वे स्टेशनवरचा कुली हमाल आहे त्याचं चित्र लक्ष वेधून घेतो. तर हा जो चित्रकलेचा जो अनुबंध आहे तुम्ही चित्रकला शिकता शिकता ती राहिली त्यामुळे तो टिकला का काय? नाही हे जे आहे ते सगळी पूर्ण क्रेडिट माझ्या हजबंड ही मस्ट गेट इट. कारण ते सुभाष अवचट जेव्हा ते ही वॉज नॉट अ नोन पेंटर तेव्हा मला आठवतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं जे एक्झिबिशन होतं वेन माय हजबंड वॉकड इन त्यांना इतकं आवडलं आणि इतकं त्यांना इम्प्रेस झाले ते बघून त्यांचं काम वारकरीज आणि हे हमालाची सिरीज की त्यांनी ते पूर्ण एक्झिबिशन विकत घेतलं. पूर्ण 27 कॅनव्हसेस इन वन गो. आणि त्यांनी सुभाषला सांगितलं की युअर आर्ट युअर नेम शुड बी नोन टू ऑल ऑफ इंडिया. आणि त्यांनी स्वतः एक मोठी पार्टी ठेवली आणि इंट्रोड्यूस सुभाष टू द आर्ट वर्ल्ड ऍक्च्युअली. त्याच्यानंतर मग देयर वॉज नो लुकिंग बॅक फॉर सुभाष. त्यांच्यात टॅलेंटही होतं पण पहिला जो म्हणजे हिरा जाणणारा हिरा जोखणारा जो जवाहिरी आहे तो त्याला भेटण्याची गरज असते ना. पण आर्टिस्टना ते एनकरेजमेंट लागते. नॉट स्टेट स्पॉन्सरशिप बट ट्रू आर्ट लव्हर्स हू कॅन हेल्प देम. तसंच ते माय हजबंड इज ऑल्सो विथ जहांगीर आर्ट गॅलरीच्या ह्याच्यावर यंग महाराष्ट्रीयन आर्टिस्ट आर्टिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर
इंडिया त्यांना जर का कुठला प्लॅटफॉर्म पाहिजे असेल हा, हा. आणि देर अननोन पीपल, त्यांच्याकडे पैसेही नसतात, बरोबर. दिस इज द गॅलरी विच दे कॅन बुक फॉर अ फ्यू ₹100. इतर गॅलरीज इट्स इम्पॉसिबल बरोबर. आणि दे चार्ज thousands अँड समटाइम्स लॅक्स टू खूपच एक्झिबिट. खूपच महाग. आणि मग त्यांच्या मार्केटिंगचे पैसे आणि ह्याचे पैसे आणि कमिशन्स वगैरे. सो फॉर द लास्ट nearly 35-40 years, both of us have supported artists from Maharashtra, given them an opportunity to have art camps in Alibag हा, हा. at our तुमच्या home. घरामध्येच तुम्ही आहे, पुष्कळ कलाकारांसाठी पुष्कळ केलेले आहे. निवासी शिबिर करता, But त्यावेळेस त्यांना ऑनर केलंच पाहिजे असं मला वाटतं. इट्स नॉट दॅट वी आर डुईंग देम अ फेवर, बरोबर. पण आर्ट हॅज टू बी नर्चर्ड. त्या तिथे जे कलाकारांची शिबिरं होतात तिथे तुम्ही त्यांना स्थानिक जेवण दिलंच सुद्धा पाहिजे. देता. नाही, दिलंच हा. पाहिजे. तर तो कसा म्हणजे अनुभव असतो त्यांचा, म्हणजे भारताच्या एका वेगळ्या कोपऱ्यातून आलेला तरुण आर्टिस्ट असतो आणि तिथे त्याला तुम्ही अलिबागचे जिताडे आणि तांदळाची भाकरी खायला घालता. त्यावेळेस ते जे संस्कृतीची एक सरमिसळ आहे, तो अनुभव कसा वाटतो तुम्हाला? कारण जसं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, आर्ट डझंट रेकग्नाइज बाउंड्रीज. पण जर का कलेला कुठल्याही प्रांताची सीमा नसते. तर जेव्हा असं इंटरमिंगलिंग होतं, दॅट इज वेन आर्ट कॅन बी ट्रुली मोस्ट व्हायब्रंट. आपण जेव्हा स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो की असलंच पाहिजे, अशात दॅट टाईप ऑफ आर्ट अँड ओनली दिस टाईप ऑफ आर्ट, म्हणजे वी आर पुटिंग लिमिटेशन्स आपल्या स्वतःवरच. बरोबर. And creativity should have no limitations. So that is something मला वाटतं की आम्ही आमच्या मुलांना पण तेच शिकवतोय की त्यांची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यांचे स्वतःची जी कला आहे, त्यांची स्वतःचे जे पॅशन आहे, ऍप्टिट्यूड आहे, दे शुड गो विथ दॅट इन्स्टिंक्ट. म्हणजे नवसृजन किंवा नवनिर्मितीची जी कल्पना आपल्या मनामध्ये असते ती प्रत्येकाच्या आतमध्ये रुजलेली असते आणि वेगळी असते, प्रत्येकाची वेगळी असते. म्हणजे जसं तुमचा लिखाणाकडे कल वळत गेला किंवा गौतम राजाध्यक्ष यांचा फोटोग्राफीकडे कल वळत गेला आणि एकदम वेगळी दोन व्यक्तिमत्व एका घरातून बाहेर पडलेली दिसली. तुमचं घरच तसं जर बघितलं तर सगळे सरकारी नोकरीमध्ये मोठ्या मोठ्या पदांवर होते. कोणी कलेक्टर, कोणी इन्स्पेक्टर जनरल, जस्टिस राजाध्यक्ष, हो हो, म्हणजे चेअरमन ऑफ हिंदुस्तान लिव्हर्स. हा, म्हणजे सगळ्या म्हणजे कॉर्पोरेट आणि शासकीय सेवा. पण आमच्या घरात जे ॲटमॉस्फिअर होतं ते ब्युरोक्रॅटिक होतं. कारण पहिल्यापासून जेव्हा माझे वडील साताऱ्यात जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा ही वॉज अ डिस्ट्रिक्ट जज देअर. त्याच्यानंतर दिल्लीला गेले मिनिस्ट्री ऑफ लॉ मध्ये आणि सेट अप द मिनिस्ट्री ऑफ लॉ, सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ लॉ मुंबईत त्यांनी केलं होतं. येस, ही सेट इट अप. त्याच्यानंतर ही वर्कड विथ द अटॉमिक एनर्जी कमिशन. 10 वर्ष लीगल त्यांचे सिनियर काउन्सिल होते. सो वी सॉ सम ग्रेट पीपल फ्रॉम होमी बाबा. आमचं एक्सपोजर वेगळंच होतं. थँक्स टू सगळे मोठी माणसं तुमच्या घरी त्यावेळेस येत असतील, आम्ही तुम्ही त्यांच्याकडे किंवा राजभवनचे जे ॲट होम्स असायचे तेव्हा नेहमी मी माझ्या वडिलांबरोबर जायचे, आई वडिलांबरोबर खूपच छान अनुभव असतो. फारच मुंबईतले सगळे महत्वाची लोक तिथे आलेली असतात. म्हणजे पिढी मी पाहिलेल्या आहेत फ्रॉम अ व्हेरी यंग एज अँड सम ग्रेट माइंड्स. आय वॉज व्हेरी लकी. आणि त्याच्यानंतर पण लग्नाच्या नंतर पण द काइंड ऑफ पीपल वी इंटरॅक्टेड विथ, रायटर्स, पोएट्स, आर्टिस्ट, म्हणजे नॉट जस्ट फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया पण सगळ्या जगभरात येतात, घरी येतात आमचे इंटरॅक्ट. आणि प्रवास आम्ही पुष्कळ करतो. तुम्ही फिरता खूप पुष्कळ. पण बिकॉज मला खरोखरच वाटतं की प्रवास म्हणजे एज्युकेशन. एक मराठीमध्ये म्हण आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. म्हणजे ज्ञान कशाने, चातुर्य कशाने येतं, तर त्यातली पहिली गोष्ट आहे केल्याने देशाटन. आणि तुम्ही तर जगभर फिरलेले आहात. तुमचं हे जे विश्वभ्रमण आहे ते आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. शोभा डे यांच्याबरोबर सुरू असलेली ही दिलखुलास चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. दिलखुलास शोभा डे मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण शोभाताई चर्चा करत होतो की विश्वभ्रमण तुम्ही जे केलेलं आहे आणि हा जगाचा सगळा कॅनव्हास तुमच्या समोर असतो, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राकडे कसं बघता?
म्हणजे तुम्ही प्रगतीच्या ज्या अपेक्षा मुलाखतीच्या पूर्वार्धात व्यक्त केल्या त्यावरून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्याकडे तुम्ही कसं बघता, फ्युचर मधला महाराष्ट्र? मला 1-2 वर्षापूर्वी, आय थिंक इट वॉज 1 or 2 years ago, शिकागोमध्ये जेव्हा ते अमेरिकाचं ते कन्व्हेन्शन हो हो होतं, हो, बरोबर. म्हणजे किती 8,000 महाराष्ट्रीयन सगळे होते. कन्व्हेन्शन, बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ काहीतरी असं ते. युनिक आहे ते. इट्स अँड तिथे जे मला प्रश्न विचारले होते तेव्हा मला त्याच्याबद्दल एक आठवतं की तेव्हा मला एका लहान मुलीने येऊन सांगितलं अमेरिकन ऍक्सेंट मध्ये, मराठी पण ते बोलतात, अरे वा. अमेरिकन ऍक्सेंट मध्ये, की यू वॉच माय वर्ड्स, की अमेरिकेमध्ये महाराष्ट्रन्स द वे दे हॅव प्रोग्रेस्ड, सिलिकॉन व्हॅली वगैरे बरोबर. IT प्रोफेशनल्स जे आहेत, आणि ऑल्सो ते पोलिटिकली दे सो अवेअर अँड पॉवरफुल एज अ लॉबी. बरोबर. शी सेड की व्हाईट हाऊस मध्ये महाराष्ट्रीयन प्रेसिडेंट होणारच. अरे वा. इतका कॉन्फिडन्स होता. ओ. तर तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये इथे का नाहीये? तिला, त्या लहान मुलीला तिकडे तो वाटलं असं, बरोबर. आणि तिने इतकं बोल्डली मला सांगितलं, अँड शी सेड इट लाईक इट्स गोइंग टू हॅपन 100%. तर आपल्याला तो कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे तो आत्मविश्वास महाराष्ट्राकडे होता तर नाही. याच्या आधीपासून, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन नंतरच्या काळात 150 वर्षामध्ये मराठी फौजा पूर्ण देशभर गेल्या, तो इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळच मुळात लोकमान्य टिळकांच्या प्रेरणाने इथे आणि बंगालमध्ये जी झाली, बिकॉज ऑफ दॅट आपल्याला स्वतंत्रता मिळाली. तर त्याच्यानंतर काय झालं, आय थिंक की वी कॉन्सन्ट्रेट टू मच ऑन इतिहास आताही. इट्स ऑल अबाउट द पास्ट, द पास्ट, द पास्ट. भविष्याकडे नजरच नाहीये, आणि नाहीतर इतकं महत्व आपण देत नाही. इतिहास इज समथिंग ग्रेट दॅट गिव्स यू द कॉन्फिडन्स, म्हणजे आणि तुम्हाला प्रेरणा देता, आत्मविश्वास आणि प्रेरणा. पण इफ यू आर स्टक इन इतिहास, हाऊ डू मूव्ह अहेड? बरोबर. तर आपले जे हिरोज होते, दे आर देअर फॉर एव्हर. ते कुठेही जाणार नाही. आता इट्स टाइम टू क्रिएट न्यू हिरोज विच द न्यू जनरेशन कॅन लुक अप टू अँड से दॅट दिस इज आवर हिरो. अँड इट शुड गो अ लिटल बियॉन्ड जस्ट वन हिरो, सचिन तेंडुलकर, हू इज अ ग्लोबल आयकॉन. आणि वी हॅव प्रूव्ड की वी आर केपेबल. पण त्याच्या पलीकडे काय? वी नीड हिरोज इन आवर कॉर्पोरेट फील्ड. वी नीड इंडस्ट्रियलिस्ट हू आर हिरोज. वी नीड ग्रेट आर्टिस्ट हू आर हिरोज. म्हणजे सर्व समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढे आलो पाहिजे. वी मस्ट स्ट्राइव्ह टुवर्ड्स दॅट. तुम्ही तुमच्या मुलांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये तुम्ही या गोष्टी खूप खुलेपणाने मांडलेल्या आहेत. म्हणजे शोभा डे ज्या सोशलाइट इव्हनिंग कादंबरीपासून आम्हाला भेटत गेल्या, आणि त्या एकदम इकडे मुलांसाठी जे लिहिलेलं आहे त्याच्यात पूर्णपणे वेगळ्या दिसतात. फिक्शन इज वन थिंग. फिक्शन रायटिंग म्हणजे आपण कादंबरी लिहितोय तेव्हा यू आर नॉट रायटिंग अबाउट युअर ओन लाईफ. पण मुलांना जेव्हा आपण पत्र लिहितोय त्याच्यात जबाबदारी पुष्कळ असते. कारण ते जेव्हा ते वाचतील तेव्हा ते लहान होते, आताही ते वाचतात, किंवा त्यांचे जे मित्र आहेत किंवा अनदर जनरेशन ऑफ रीडर्स, बरोबर आहे, पुढच्या पिढीला आता त्याचा पिढीला जे वाचतायत, तर त्याचं जे आपली इमोशनल इन्व्हेस्टमेंट म्हणा ते वेगळेच असते. तर ते जे माझे जे काय माझी अपेक्षा होती स्वतःकडून, आई म्हणून आणि माझ्या मुलांकडून, ती जी मी माझ्या त्या पत्रात सगळी आय ट्राईड माय बेस्ट. आता मराठीमध्ये पण तुमचं वाङ्मय मोठ्या प्रमाणात भाषांतरित होत आहे. तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो का मराठी वाचकांचा? पुष्कळ पुष्कळ. पत्र तर निश्चितच येत असतील. पत्र तर येतातच, पण कितीतरी महाराष्ट्रीयन ज्या युनिव्हर्सिटीज आहेत आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये, त्याच्यामध्ये जे वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्यात जे डॉक्टरेट्स करतायत माझ्या कादंबऱ्यावर किंवा ऑल माय रायटिंग ऑल माय कॉलम्स, किंवा त्यांना जे फॅसिनेशन जास्त मिळतं की माझ्या कादंबऱ्यामध्ये द विमेन कॅरेक्टर्स ज्या आहेत त्याच्यावर जे डॉक्टरेट्स लिहित आहेत, त्याच्यावर जे थिसिस येत आहेत, आणि तेव्हा जे स्कॉलर्स मला येऊन भेटतात. एकदा एक यंग लेडी विथ अ हजबंड अँड हर सन केम टू मीट मी. मला ती डॉक्टरेट द्यायला. कुठून आले? फ्रॉम अ स्मॉल युनिव्हर्सिटी. इट कुड बी, आय एम नॉट शुअर, सो आय कांट से इट, आय डोंट रिमेंबर, कारण पुष्कळ आलेले आहेत तशा. पण मला अतिशय, आय वॉज सो टच्ड अँड सो ऑनर्ड, कारण ते नारळ आणि सगळे घेऊन आले. आणि ते जेव्हा निघत होते, ते स्पेंट अबाउट 2 hours विथ मी. तिने मला ते थिसिस दिलं,
आणि तिच्या नवऱ्याने चष्मा काढला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. अश्रू आले होते. आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम, इंग्लिशमध्ये हो, बोलले, हो. आय हॅव लिव्ड विथ यू फॉर 5 years. कारण ओह. सगळ्या माझ्या बायकोचं जे रिसर्च होतं, हो, हो. मी त्यांना मदत केली. मी ते सगळे क्लिपिंग्स काढले. माझ्या वा. लहान मुलाने सगळे, कुठेही तुमचा फोटो दिसला किंवा कुठे हां. काय, ते म्हणायचे, आई आहे तुला हे उपयोगी युजफुल, पडेल. हां. उपयोगी पडेल. हो, हो. Now that there can be no greater respect shown हम्म. to a writer than that. बरोबर. तेव्हा मला वाटलं की जितकं जे काय मी लिहिलंय तिथपर्यंत, हां. दॅट वॉज माय रिवॉर्ड, द बेस्ट रिवॉर्ड. म्हणजे कुठल्याही पदवीपेक्षा Best ते. कुठल्याही अगदी. इनामापेक्षा ही It was so अत्यंत touching. मोठी फारच पावती मोठी. आहे तुमच्या लिखाणाला मिळालेली. शोभाताई, तुमच्याशी बोलायला लागलं तर अजून मला वाटतं 2-3 तास हा कार्यक्रम सुरू आपण ठेवू शकतो. इतके विषय तुमच्याकडे आहेत, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा सर्वत्र संचार असतो आणि तुमचे हे अनुभव आज महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही दिलखुलासपणे आमच्या सगळ्यांबरोबर तुम्ही ते मांडले, सगळ्यांबरोबर शेअर केलेत. मी IBN लोकमतच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.